स्टोरी एक्सप्रेस. वारे माझ्या बछड्यांनो, गेले 25 दिवस शिवाजीला भंडावून सोडले तुम्ही. राजा म्हणलो होतो ना तो स्वतःला. येईल आता आणखी काही दिवसात आमच्या समोर नाक खात. सावित्री अक्का, एक बोलू काय म्या? बोल नारायणा. आमच्या सैनिकांची कर्तबगारी पाहून आज आम्ही खुश आहोत. आता काय हवं आहे ते सांग. सावित्री अक्का, मला एवढं सांगायचं, स्वतःच्या ताकदीचा एवढा बी गर्व बरा नव. नारायणा, अक्का, आज राग येईल तुम्हाला माझ्या बोलण्याचा, पण उद्या तुम्हाला पडल बघा ते. तुमचा तो उद्या आम्ही आजच आमच्या मुठीत बांधाय. शिवाजी एवढा तू राजा वाटतो काय तुम्हाला? मराठा मुलूक देव मानतोय त्याला. सावित्री अक्का, ज्यानं दिल्लीपती औरंगजेबाची नींद हराम केली तो शिवाजी आहे. तोच शिवाजी आज आमच्या समोर लाचार आहे. गेल्या 25 दिवसात आमच्याशी झुंज देताना आमच्या गढीचा एक टक्काही काढता आला नाही त्याला. अक्का, त्याला बी काय तर कारण असेल. शिवाजी स्वतःहून आमच्या वाटेला गेला नाही. आपण कुरापत काढली त्याची. पुरी दक्षिण जिंकून ते रायगडाला परत चालला होता आणि वाटत त्याला गाठून आपण त्यांच्या गाड्यांचं बैल पळवून आणलं. हे बरं नव्हं अक्का? युद्धात बरं आणि खरं असं काही नसतं नारायणा. इथं जो जेता तोच नेता असतो. शिवाजी काल कोण होता याच्याशी आमचा मतलब नाही. आम्ही फक्त जाणतो आत्ताचा क्षण आणि तो आम्ही जिंकलाय. लक्षात ठेवा, झुंज देणं हीच वीरांची प्रतिष्ठा आहे. दाखवून देऊ आम्ही अखिल हिंदुस्थानात. ज्वेलरीची सावित्रीबाई देसाई सुद्धा इतिहास निर्माण करू शकते. जशी तुमची मर्जी. इथं माझीच मर्जी आहे. महाराज, ऐसे चिंताग्रस्त राहू नये. निघेल काही तोडगा यातून. तोडगा? रघुनाथ पंत, आम्ही तोडगा शोधतो आहोत असं का वाटतं आपल्याला? तसं समजत असाल तर पंत, या युद्धाची तोड पहिल्या दिवसापासूनच आमच्या हाती होती. आम्ही ठरवलं असतं तर ही बेलवडीची गढी जाता जाता उद्ध्वस्त केली असती. पंच, राजांचा हुकूम होता हा मला. समोर लढणारी बाई आहे, तिच्यावर छत्र चालवलं तर मराठ्यांनी नारीचं राज्य उद्ध्वस्त केलं. योग कलंक लागल कपाळावर. होय हंबीरराव, रात्रंदिन हीच चिंता सध्या आम्हाला. अवघ्या कावेरी पट्टण ते वृद्धाचलम पर्यंतचा बेला दक्षिण जिंकणारी आमची ही सेना, ही बेलवडीची गढी तिच्यासमोर काय कौतुकाची. हा आमचा येसाजी कंक. कुतुबशहाच्या आखाड्यात आमच्या शब्दाखातर हत्तीला चितपट केला यानं. या सावित्रीबाई देसाईच्या संपूर्ण फौजेपुढे आमचा हा एकटा मावळा देखील पुरेसा आहे. राजू, हा विलंब कशासाठी? गेले 25 दिवस आपली फौज लढतीये. दक्षिणेशी मिळालेली दौलत या युद्धावर कोळवून टाकायची की काय आपण? ऐके खचून जाऊ नये. आम्ही आता वेगळा विचार करतो आहोत. ऐसे समजा की सावित्रीबाईला आम्ही 25 दिवसाची संधी दिली. आता या उपर नाही. कुरापत त्यांनी काढली, त्याची शिक्षा त्यांना भोगावी लागेल. म्हणजे महाराज, आपण हल्ला करायचा? हंबीरराव,
आपण आमचे जाणते सेनापती, युद्धा माझी भावनांची गल्लत करू नये हे आपणासही उमगावया हवे. समोर स्त्री आहे म्हणून शस्त्र न चालवावे तर महाभारतातल्या भीष्मासारखी गत होईल आमची. इथेच शरपंजरी पळावे लागेल आम्हाला. हे करताना आपण किती यातना होत आहेत जाणतो. रघुनाथ पंत, त्या वेदनांची पत्रासही आम्ही ठेवत नाही. जखमांची आभूषणे मिरवायची हौस असते मराठ्याला. वाईट एवढंच की या जखमा आपल्याच लोकांनी दिल्या. अफजल खानाच्या फौजेतून आमच्यावर चालून आलेले आमचे चुलते मंबाजी राजे भोसले, खानाला जाऊन मिळालेला आमचा सवंगडी खंडोजी खोपडा, आमच्यावर शस्त्र उगारणारे सुट्याचे मोहिते मामा यांनी तरी वेगळं काय केलं पंत? पंत, भाऊबंदकीचा शाप आहे या मराठी रक्ताला, अगदी महाभारत काळापासून. सखोजीराव, जैसे जे असेल तैसे स्वीकारावे. आणि कलंक लागतो म्हणून विस्तव शेल्यात बांधू नये. उद्ध्वस्त करा ही बेलवडीची गडी आणि आपले चोरीस केलेले सर्व सामान हिसकावून घ्या. ही राजन असंच करतो. जगदंब जगदंब. वाघिणीचं टेंबा नाही गेले रो गव्हा जाते पडते ते करायचं बी नाही. अरे जा, वाघिणीच्या दादाला हात घालायला गाडीची तेवढ्या सोळा मुलाचं असावं लागतं. दुसऱ्याचं मोल हुडकाया दोस्ताचं तोंड सोडू नये. उगाड्यानं आमच्या राजांचा चोरण्याला ऐवज परत कर. सावित्री मिळवते ते मनगटाच्या बळावर. गेले 25 दिवस आमच्याशी लढून तुमची मनगट चिडली असती तर काकडाचा आदर पाठवू का आम्ही त्या मनगटांसाठी? सावित्रीबाई, आता बघच तू मावळच्या मनगटाची राग. महाराज आपली फतेह झाली. हे ऐकून आनंद नाही वाटला महाराज. आनंद झाला ना पण या आनंदापेक्षा आम्ही थोडा विरुद्ध लढलो याचा सण मोठा आहे. आमच्या वीरांनी पराक्रमाची शर्थ केली, त्यांची वाखाणणी व्हायलाच हवी. मुजरा महाराज या, आंबेराव या. भले शापा, मावळ मूर्खाचं नाव राखलं. महाराज, आता पुढची मोहीम सुकर झाली. अवश्य पण जाण्याआधी आम्हाला त्या वीरांगनेचं दर्शन घ्यायचंय जिने अखंड मास आमच्या सैन्याची धुंद दिली. महाराज, हा आपला हातचा ठेव बघून मातून तिनं पळ काढला नव्हतं. आपलं सखुजीराव गेलं तिच्या मागावर. आता काही करून आणतील बघा. काय बोलताय गंभीरा? ही आईची मुलुखगिरी कुणी करायला सांगितली? विजयी झाला म्हणजे स्त्रीत्वाचा सन्मान पायदळी तुडवायचा अधिकार लाभला की काय तुम्हाला? माफिया सैन्यात पण युद्धाच्या धामधुमीत असं काय होऊन गेलं की भानच राहिलं नाही बघत. ठीक आहे, येऊ द्या सखुजीरावाला. याचा जापसाल घेऊ आम्ही. मुजरा राज्य या सखुजीराव,
खरे पराक्रम गाजवून आला. राजे बयानीची होती हक्क म्हणून मागावर जाऊन खेळून यावं लागले. लखोजीराव, यापुढे आदत सोडू नये. आज मराठी राज्यासाठी आपण भीम पराक्रम गाजवला. जे गेल्या 25 दिवसात साध्य झालं नाही ते पळभरात मिळवलं. म्हणून ही कसूर माफ करू आम्ही. सावित्री अक्का, आम्हा जैशा आऊत आहे तैशा आपण. आपणाकडून बदमल झाला म्हणून आम्हास लढावे लागले आपल्याशी. तरीही आपल्या पायाशी आम्ही नम्र आहोत. आईच्या मायेनं आई कशाला त्या पवित्र शब्दाचा अपमान करतो आहे. युद्धात विजय मिळवलेले उन्मादी राजे तुम्ही. आपल्या मदमस्त मुखात ही नम्र भाषा शोभत नाही. सावित्री अक्का, विजयी वीर झाला तरी त्याला शिंग फुटत नाहीत. तो माणूसच राहतो. आम्हीही आमचं माणूस पण सोडलेलं नाही. माणूसपणाची व्याख्या ही तुम्हीच ठरवावी. सगळे नीती नियम विजेत्यांना अनुकूल असतात. पराजितांच्या बायकांना पटीक बनवणं ही देखील नीतीच ठरते अशा वेळी. ही सावित्रीबाई तुझ्या समोर पटीक बनून उभी आहे राजा. तू ही मनसोक्त भोग घे तिचा. कोण अजून तुझी कोण पटपटलेली की झाडं असतील तर विचार आचार देहाचे तुकडे तोडण्यासाठी. हीच रीत आहे राजे, हीच रीत आहे. सावित्री अक्का, या असल्या रीतीभाती शिवाजी मानत नाही. स्त्री म्हणजे आमच्या देव्हाऱ्यातील देवता. त्या आदिशक्ती भवानीचं रूप आम्ही आपल्या ठाई मानतो. बस झालं तुझं हे ढोल. एवढी नियत तुझ्या अंगी असती तर ढोल रानात आमच्यावर हे वासनांग कुठे सोडले नसते तू. वासनांध कुठे? वासनांग कुठे म्हणजे सावित्री अक्का, काय झालंय? सखोजीराव, काय ऐकतो आहोत आम्ही? राजे ते म्हणजे सखोजीराव, तुम्ही या देवीवर बलात्कार केलाय. बलात्कार केलाय तुझ्या या चांडाळ शिपायानं. वर रानात अगदी नीती नव्हती. बोल राजा, कुठे गेली आहे तुझी ती नीती नसता. ती कुठे गेली आहे? हे काय घडलं? सखोजीराव, सखोजीराव, तू हे नीच कर्म करावं. काय वाटलं तुला? महिनोन महिने झुंजणाऱ्या या वाघिणीची तू शिकार केली म्हणून तिची अशी विटंबना करण्याचा अधिकार तुला मिळाला. सखोजीराव, सावित्रीबाई त्याची आपली शत्रूच आहे. त्यांच्या कुकर्माची सदा कुकर्म. पंत, प्रत्येक जण आपलं सत्व जपत असतो. या स्वत्वासाठीच लढत असतो. इथं जिंकणारे सिकंदर ठरले म्हणून हरणाऱ्याचं मोल कमी होत नाही. आम्ही सत्ताधीश आहोत म्हणजे साक्षात ईश्वर नव्हे की प्रत्येकानं आमची सत्ता कबूल करावी. आम्ही हे स्वराज्य उभं केलंय ते या रयतेच्या कल्याणासाठी. ती रयतच इथं नाडली जात असेल तर पातशाही आणि शिवशाही यामध्ये फरक तो काय राहिला? नाही सखोजी, नाही. तुझा हा गुन्हा आमच्या लेखी क्षम्य नाही. राजे एक माफी द्या. या माफीसाठी हवं तवा रगत सांगू आम्ही. रक्त सांडण्याची भाषा करणारा माफी मागत नसतो जीवासाठी सखोजी. स्वतःच्या हाताने शीर उतरवून ते मातीत मिसळत असतो. जीवापेक्षा इब्रत मोठी असते. तीच इब्रत तू तोडलीस सखोजी. मग तुझा हा जीव काय कामाचा? आंबेरराव, जीवराव, आपलेल्या सऱ्या घेऊन या हरामखोराचे अधिक डोळे करा. आत्ता ज्या नजरेनं परस्त्रीचा हव्यास ठरला ती बेचिराग होऊ द्या आणि त्यानंतरही त्याला पैसा तडफडत ठेवा. या बेलवडीच्या अंधार कोठडीत चढू द्या जन्म तो. राजा नाही, राजा नाही. माफी करा.
ठेवू का याला? एवढी कठोर सजा? होय हंबीरराव, एवढी कठोर सजा एखाद्या परकीय सुलतानानं आमच्या माय भगिनीच्या अब्रूला हात घातला असता तर आपण काय केलं असतं हंबीरराव? हेच केलं असतं का? मग न्यायासनासमोर आप परका नाही. सवाल फक्त सावित्रीबाईचा नाही हंबीरराव, या मराठी मातीतल्या हरेक लेकीबाळीचा आहे. अल्लाउद्दीन खिलजीच्या वखवलेल्या वासनेला बळी पडू नये म्हणून स्वतः जाळून घेतलेल्या हजारो राजपूत रमणींचे आत्मे आजही आक्रंदन करून आम्हा सांगताय की राजे न्याय द्या, राजे न्याय द्या. आणि मग हाच न्याय असेल आमचा, या शिवाजीचा, हाच शिरस्ता शिवशाहीचा. मंडळी, आज देशाच्या वेगवेगळ्या क्षेत्रात या नात्या कारणाने सार्वजनिक अथवा खासगी ठिकाणी महिलांवर लैंगिक अत्याचाराचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. तुम्हीच सांगा, अहो तुम्हीच सांगा, हे असे किती दिवस चालणार? मंडळी, 350-400 वर्षांपूर्वी राणी मल्लम्मा म्हणजे सावित्रीबाई यांच्या बाबतीत छत्रपती शिवरायांनी केलेला न्याय आजच्या मितीस बलात्कार पीडित स्त्रीच्या बाबतीत आजचे राज्यकर्ते न्याय करतील काय? हा प्रश्न सर्वसामान्य लोकांच्या मनात निर्माण झाला आहे. बलात्कारी व्यक्तीस कठोरात कठोर शासन करून या मायबाप सरकारने सर्वसामान्य नागरिकांना छत्रपती शिवरायांच्या न्याय व्यवस्थेची प्रचिती द्यावी. स्त्रियांचा सुवर्णकाळ हा माझ्या राजाचा शिवकाळ. आणि म्हणूनच आजही आम्ही अभिमानाने म्हणतो, छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. ध्वनिमुद्रण रेणू राजू तारू, श्री दत्तकृपा रेकॉर्डिंग स्टुडिओ, कसबा-पेठ, पुणे. निवेदक रुपेश शेलार आणि सहकारी. Like, share and subscribe.